यांनी विधानसभा निवडणुकीचा दाखला देत भाजपच्या विरोधामध्ये टीकेची झोड उठवली। आज उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेत शहाजी बापूंनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला। भाजपने माझं कंबरडं मोडलं हे मला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच माहिती होतं, तरी देखील मी टीका केली नाही, शांत राहिलो असं शहाजी बापू पाटील म्हणाले। यासोबतच त्यांनी विरोधामधल्या पॅनलवरती देखील निशाणा साधलेला आहे। या सगळ्या गोष्टीच्या नंतर शिंदेंनी देखील शहाजी बापूंच्या संदर्भात एक वक्तव्य केलं। शहाजी बापूंना मित्रांनी धोका दिला, पण मी त्यांच्या पाठीशी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहतो, काय बोललो नाही। एवढा प्रामाणिकपणा भाजपची माझा असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही, लढला नाही एवढं मी खात्रीने सांगतो। पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल। पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला जाऊ नका, धपकवत आहे मला धपकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काय माकडं आले ती मला धपकवते। जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला ना तुम्ही, 15,000चा लीड दिला। असं बापू आहे, म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं। तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे। आणि बापू हा लोकांमधला आहे, बापू हळवा है। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक समीकरणांमुळे महायुतीमधल्या पक्षांना